जय मित्रांनो, आजचा जो काही टॉपिक आपला टाइम अँड वर्क आहे, या टाइम अँड वर्क मध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे दोन पुरुष आणि तीन महिला एकत्र मिळून 10 दिवसात एक काम करतात आणि एक पुरुष आणि दोन मुलं एकत्र मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. विचारण्यात येते की दोन पुरुष आणि दोन मुलं एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. अशा बेसचे जे काही प्रश्न राहतात आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. म्हणजे आपण पुरुषांना महिलांना एकत्र करतो म्हणजे त्यांची कार्यक्षमता वेगवेगळी असते, यांचं रूपांतर त्यातलं रूपांतर त्यात, आपलं हेच करण्यात खूप वेळ चालला जातो आणि बरेचसे वेगवेगळ्या पद्धती आहे. आज जो काही आहे तर आपण त्याचा एकदम बेस्ट उपाय सांगणार आहे, बेस्ट अप्रोच सांगणार आहे. म्हणजे त्या प्रश्नांवर आधारित कसे सॉल्व्ह करायचे ते प्रश्न जे काही राहतात, रूपांतर करण्याचे, काही रूपांतर करण्याची गरज नाही पडत, एकदम बेस्ट मार्ग सांगणार आहे त्याच्यामधला. आणि त्यातल्या त्यात आज लक्षात ठेवजा, हे लेक्चर जे काही आहे हे कोणतीही एक्झाम असो, म्हणजे सेंट्रल असो की स्टेट गव्हर्नमेंट असो, कोणत्याही एक्झामसाठी कामात पडेल, ठीक आहे ना. तर आपण जे काही प्रश्न घेतले ते पण चांगले घेतले आणि ते पण एक्झामला आलेलेच घेतलेले, तिथं मेन्शन केलेलेच आहे. बघा प्रश्नामधून आणखी समजावतो. बघा हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर म्हणत आहे, 9 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात आणि 4 महिला तेच काम 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तर विचारलं 5 महिला आणि 3 पुरुष एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा इथं आपल्याला कोणाची काही कार्यक्षमता माहित नाही. म्हणजे एक पुरुष किती काम करू शकतो आणि एक महिला किती काम करू शकते हे आपल्याला माहित नाही. कार्यक्षमता म्हणजे काय होते सर? तर कार्यक्षमता म्हणजे होते एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती, म्हणजे एखादा पुरुष असेल किंवा एखाद्या महिला असेल किती किलोग्राम वजन उचलू शकते. म्हणजे आता समजा जर मी म्हटलं मी किती किलोग्राम वजन उचलू शकतो, मग समजा म्हटलं मी 5 किलोग्राम उचलण्याची क्षमता आहे आणि तुमची जर पाहिलं तर तुमची 10 किलोग्राम वजन उचलण्याची क्षमता आहे. तर हे जे काही झालं 5 किलो 10 किलो हे काय झालं, हे आपली कॅपॅसिटी झाली, आपण किती काम करू शकतो, ठीक आहे ना. याला म्हटलं ते कार्यक्षमता. इथे काही मेन्शन केलं आहे का कार्यक्षमता वगैरे एका पुरुषाची आणि एका महिलाची? आपल्याला असं काही मेन्शन नाही केलंय. तर मग अशा वेळेस आपण मानून घ्यायचं स्वतःवरून, अशा वेळेस आपणच मानायचं की त्या महिला आणि पुरुषांची काहीतरी कार्यक्षमता. मानलं एक पुरुष 1 यम काम करू शकतो, ही मानली पुरुषांची कार्यक्षमता. आणि एक महिला जी काही आहे, स्त्रिया म्हटलं का महिला म्हटलं, महिला म्हटलं, महिलाची कार्यक्षमता मानली एका दिवसात 1 डब्ल्यू काम करते, वुमन वरून लक्षात राहणार. ही झाली यम कार्यक्षमता कोणाची? पुरुषांची. आणि हे कोणाची कार्यक्षमता? महिलांची. मानलं आपण एक पुरुष एका दिवसामध्ये 1 यम काम करू शकते आणि एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते? 1 डब्ल्यू काम करते. बस आता या प्रश्नाला सॉल्व्ह करू आपण. बघा 9 पुरुष एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतो? 1 यम काम करतो. तर 9 पुरुष एका दिवसामध्ये किती काम करणार? 9 गुणिला यम, म्हणजे 9 यम काम करणार एका दिवसामध्ये. एक पुरुषाची एक काम करण्याची क्षमता आहे एका दिवसाला, तर 9 पुरुष किती काम करणार? 9 यम काम करणार एका दिवसात. तू म्हणते एका दिवसाच्या कामाला जर 20 ने गुणाकार केला तर टोटल काम होऊन जाणार. बघा कारण की त्याने म्हटलंय 9 पुरुष एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, मग एका दिवसात किती काम करतात? 9 यम काम करतात, 20 दिवसात टोटल काम करणार, ठीक आहे. हे झालं आपलं टोटल वर्क. TW म्हणजे काय? तर टोटल वर्क. आणि तेच काम 4 महिला 15 दिवसात करतात. एक वुमन किती काम करू शकते? एक महिला एका दिवसामध्ये 1 डब्ल्यू काम करू शकते. तर 4 महिला किती काम करणार? 4 डब्ल्यू काम करणार एका दिवसात. आणि हा गट जर एकत्र आला ते काम किती दिवसात होते? म्हणते 15 दिवसात. एका दिवसात एवढं काम, तर 15 दिवसात टोटल काम. गुणिला करून घ्या 15. हे दोन्ही एकच काम करताय म्हणून दोन्ही काय झाले? बरोबर आले. इथपर्यंत समजली भाषा? ठीक आहे. 1-2 प्रश्नामध्ये समजायला लागा आणि थोडा विचार करून बरोबर व्यवस्थित काम करा. एका पुरुषाची क्षमता मानली होती 1 यम काम करायची आणि एका महिलेची क्षमता मानली होती 1 डब्ल्यू काम करण्याची एका दिवसामध्ये. तिथं प्रश्नामध्ये म्हटलं होतं 9 पुरुष आहे, तर एक पुरुष एका दिवसामध्ये 1 यम काम करतो, तर 9 पुरुष किती काम करणार एका दिवसामध्ये? 9 यम काम करणार. तो म्हणते प्रश्नात की 20 दिवसात पूर्ण करू शकतात. एका दिवसाच्या कामाला जर 20 दिवसाने गुणाकार केला तर काय होणार? आपल्याला पूर्ण काम मिळेल, म्हणजे टोटल वर्क मिळेल. आणि तेच काम म्हणते 4 महिला 15 दिवसात पूर्ण करतात. 4 महिला, एक महिला किती काम करते एका दिवसामध्ये? 1 डब्ल्यू. तर 4 महिला एका दिवसामध्ये किती काम करणार? 4 डब्ल्यू काम करणार. तो म्हणते एका दिवसाच्या कामाला जर 15 ने गुणाकार केला टोटल काम झालं, ठीक आहे. हे दोन्ही वर्क काय ते एकच आहे. बस आता इथून सॉल्व्ह करायचा आपल्याला प्रश्न. बघा इथे आपण भाग वगैरे पण देऊ शकतो, तर सुरुवातीला भाग नाही देऊ आपण. बघा 9 गुणिला 2 म्हटलं तर 18, 180 यम बरोबर. इथे जर गुणाकार केला तर 15 चौक किती होते? 60 डब्ल्यू. यमला इथेच ठेवा आणि डब्ल्यू ला घेऊन या खाली. इथे राहणार 60 आणि 180 हे इथं गुणिला इकडे आल्यानंतर भागेल. 60 एक 60 आणि 60 त्रिक किती होतात? 180. इथून काय निष्कर्ष निघाला? तर इथून असा निष्कर्ष निघाला आपला की एका पुरुषाची यमची किंमत काय मानली होती आपण? यम म्हणजे काय मानलं होते? पुरुषांची कार्यक्षमता. म्हणजे एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो? 1. एक महिला एका दिवसामध्ये किती काम करू शकते? 3. एक महिला एका दिवसामध्ये 3 काम करू शकते, एक पुरुष एका दिवसामध्ये 1 काम करू शकते. आता इथं टोटल वर्क किंवा या टोटल वर्क मध्ये कुठेतरी एक किंमत ठेवून द्या. यमची किंमत मी इथे ठेवतो. बघा टोटल वर्क काढतो. पूर्ण काम. पूर्ण काम कोणतं आहे? तर पूर्ण काम आहे 9 यम गुणिला 20. तुम्ही इथे जरी ठेवली असते तरी निघालं असतं का? बघा एका यमची किंमत किती आहे? 1. तर 9 गुणिला यम म्हटलं 1 म्हटलं तर 9च राहणार आणि गुणिला 20. हे झालं आपलं टोटल वर्क, ठीक आहे. इथपर्यंत हे झालं आपलं टोटल वर्क. हे टोटल वर्क कोणाला करायचं होतं? तर 5 महिला पाहिजे आणि 3 पुरुष पाहिजे, 5 वुमन पाहिजे, प्लस कोण पाहिजे? 3 मेल पाहिजे. तर एक महिला किती काम करू शकते? 3 काम करू शकते. तर 5 गुणिला 3 काम करणार हा गट. त्यानंतर एक पुरुष किती काम करते?
एक काम करते तर 3 पुरुष किती काम करणार, 3 यम 3 एक काम करणार, 3 गुणेला एक काम करणार, 3 5 किती काम होणार 15, आणि इथे 3 1 3 टोटल हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम होणार 18 काम. यांना किती काम करायचं आहे टोटल 9 गुणेला 20 काम करायचं आहे. टोटल काम किती करायचं आहे 9 गुणेला 20. एका दिवसात किती काम करते 18, तर 9 गुणेला 20 काम करायला किती वेळ लागेल, 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 10 20. हा गट जर एकत्र आला म्हणजे 5 महिला आणि 3 पुरुष एकत्र आले ते काम किती दिवसात पूर्ण करतील 10 दिवसात. 10 दिवसात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पहिलाचा प्रश्न होता, थोडा वेळ लागला असेल समजावसाठी, म्हणजे समजासाठी आणखी एकदा ट्राय करा. तुम्ही काय करा, शांततेत एकदा रिवाइज करा मी जे काही शब्द बोललो आहे ते. ठीक आहे ना. आणखी एक प्रश्न घेतो बघा. 2 पुरुष एक काम म्हणते 15 दिवसात पूर्ण करू शकतात. 2 पुरुष म्हटलं तर एक पुरुषाची काम करण्याची क्षमता 1 यम मानली आपण. 2 पुरुष किती काम करणार एका दिवसात 2 यम काम करणार. हा गट जर एकत्र आला तर 15 दिवसात पूर्ण काम होते. त्याच्यानंतर म्हटलं 5 महिला तेच काम 14 दिवसात करतात. एक महिला एक डब्ल्यू काम करते एका दिवसात, 14 दिवसात ते टोटल काम करणार. एका दिवसाच्या कामाला जर 14 ने गुणाकार केला तर काय होते टोटल वर्क मिळते. ठीक आहे ना. हे दोन्ही काम काय एकच आहे. ठीक आहे. इकडे जर आपल्याला भाग वगैरे देत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. बघा इथं आपण भाग देऊ शकतो. 5 1 5, 5 तरी किती होतं 15, कारण की हा 5 गुणेला इकडे आल्यानंतर भागेलाच होणार आहे शेवटी. नंतर कटिंग केल्यापेक्षा आताच भाग देऊन द्या. 5 1 5, 5 तरी 15, परत भाग जातो 2 1 2, आणि 2 साठी किती होतं 14. इथे राहिला यम 3 यम, 3 गुणेला यम, आणि इथे काय राहिलं 7 गुणेला डब्ल्यू. ठीक आहे, यम इथेच ठेवा, या डब्ल्यू ला ना खाली. इथे राहिलं 7 आणि इथे येणार 3. इथून काय निष्कर्ष निघाला की एक पुरुष एका दिवसामध्ये 7 काम करू शकते, तर एक महिला एका दिवसामध्ये किती काम करू शकते 3. कुठे एका समीकरणामध्ये आपल्याला टोटल वर्क काढायचं. बघा इथे जर किंमत ठेवली 2 यम गुणेला 15, टोटल वर्क आपलं हेच आहे बरोबर. यम ची किंमत किती आहे 7. गुणाकार वगैरे करण्याची काही गरज नाही. 2 गुणेला 7 करा आणि गुणेला करा 15. हा टोटल वर्क झाला आपलं. इथे गुणाकार नाही केला तरी चालतं आपल्याला. हे झालं आपलं टोटल वर्क. आता हे टोटल वर्क कोणाला करायचं आहे 7 महिला करायचं आहे बरोबर. 7 महिलांना करायचं आहे ते टोटल काम. तर एक महिला एका दिवसामध्ये किती काम करू शकते 3, तर 7 महिला किती काम करणार 7 गुणेला 3 म्हटलं तर 21 काम करणार. आणि एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करते, एक पुरुष एका दिवसामध्ये 7 काम करू शकते, तर 3 पुरुष किती काम करणार 3 गुणेला 7 म्हटलं तर 21. हा गट जर एकत्र आला 7 महिला आणि 3 पुरुष एकत्र आले तर एका दिवसात किती काम होणार, तर 21 काम इथं 21 काम इथं. तर हा गट एकत्र आला तर एका दिवसात 42 काम होणार. या गटाला टोटल वर्क किती करायचं आहे 2 गुणेला 7 गुणेला 15. बघा हे 2 गुणेला 7 गुणेला 15 हे टोटल काम करायचं आहे, आणि हा गट एकत्र आला तर एका दिवसात 42 काम होतात. तर 7 1 7, 7 सकम 42, 2 1 2, 2 3 6, 3 1 3, 3 5 15. हा गट एकत्र आला तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील 5 दिवसात. ठीक आहे, समजलं. आणखी एक बघा, 5 पुरुष एक काम 16 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. एक पुरुषाची कार्यक्षमता 1 यम मानली तर 5 पुरुष किती काम करणार 5 यम काम करणार एका दिवसामध्ये. तो म्हणते हा गट एकत्र आला ते काम 16 दिवसात पूर्ण होते. एका दिवसाच्या कामाला जर 16 दिवसांनी गुणाकार केला तर टोटल वर्क मिळणार. ठीक आहे. 2 महिला तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. एका महिलेची कार्यक्षमता 1 डब्ल्यू मानली होती, तर 2 महिला किती काम करणार 2 डब्ल्यू काम करणार एका दिवसात. एका दिवसाच्या कामाला 20 ने गुणाकार केला, 20 दिवसांनी गुणाकार केला तर टोटल वर्क मिळाला आपल्याला. हे दोन्ही काम काय तर एकच आहे. दोन्ही काम एकच आहे, तर भाग वगैरे जाते तर भाग देऊन द्या. बघा भाग जातो इथं 5 1 5 आणि 5 चौक किती होतात 20. ठीक आहे, परत 4 1 4 आणि 4 चौक किती होतात 16. परत भाग जातो इथं 2 1 2 आणि 2 दोन्ही किती होतात 4. इथं राहिलं 2 यम बरोबर. इथे किती राहिलं तर इथे काहीच शिल्लक नाही राहिलं, म्हणजे 1 डब्ल्यू शिल्लक राहिलं. यम इथेच ठेवा, या डब्ल्यू ला ना खाली. इथं राहणार 1 आणि हा 2 येणार इथं. इथून काय निष्कर्ष निघाला, एक पुरुष एका दिवसामध्ये 1 काम करू शकतो, तर एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते 2. ही निघाली यांची कार्यक्षमता. यम आणि डब्ल्यू मानतच काय होतं आपण कार्यक्षमता, म्हणजे किती काम करू शकतात. इथे काही रूपांतर वगैरे करण्याच्या भानगडमध्ये पडू नका. डायरेक्ट उत्तर आपल्याला प्राप्त होते. बघा आता इथून आपण टोटल वर्क काढू. आता तुम्ही म्हणा आतापर्यंत इथेच ठेवलं, तर आता मी इथे ठेवतो. बघा 2 डब्ल्यू गुणेला 20, हे तर आपलं टोटलच वर्क होतं ना. तर एका डब्ल्यू ची किंमत किती आहे 2 आहे, तर 2 गुणेला 2 गुणेला 20. तर आपलं हे झालं पूर्ण काम. पूर्ण काय झालं काम झालं. पूर्ण काम किती झालं 2 गुणेला 2 गुणेला 20. ठीक आहे. आता हे पूर्ण काम कोणाला करायचं आहे 4 महिला पाहिजे आणि 2 पुरुष पाहिजे सर. तर एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते, तर एक महिला एका दिवसामध्ये 2 काम करते, तर 4 महिला किती काम करणार 8 काम करणार. आणि एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करते 2, तर 2 पुरुष किती काम करणार 2 काम करणार. 8 आणि 2 किती होतं 10. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम करणार 10. या गटाला किती काम करायचं आहे 2 गुणेला 2 गुणेला 20. तर 2 गुणेला 2 गुणेला 20 काम करायचं आहे. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये 10 काम करते. 0 ने 0 कॅन्सल, 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8. 8 दिवसात आपलं काम होतं. ठीक आहे, 8 दिवसात आपलं उत्तर आहे. ठीक, चलो 8 पुरुष एक काम म्हणते 12 दिवसात पूर्ण करतात. 4 महिला तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात. बघा 8 पुरुष आहे, एका पुरुषाची कार्यक्षमता 1 यम आहे, तर 8 पुरुष किती काम करणार 8 यम काम करणार. हा गट एकत्र आला तर 12 दिवसात टोटल काम होते. आणि 4 महिला तेच काम, एक महिलेची क्षमता 1 डब्ल्यू मानली, तर 4 महिला एका दिवसात 4 यम काम करणार. गुणेला जर 16 दिवस जर केलं तर हे टोटल वर्क झालं. हे टोटल वर्क आहे सर, आणि हे टोटल वर्क आहे. ठीक आहे, दोन्ही काय तर टोटल वर्क आहे, म्हणून दोन्ही काय दाखवले आपण इक्वल. भाग वगैरे जात असेल तर भाग देऊन नाही तसं. बघा 8 1 8
आणि 8 दोन्ही किती होतात 16. परत 4 एका 4 आणि 4 त्रिक किती होतात 12. ठीक आहे, आणखी काही कटिंग होते का नाही होत. इथं राहिलं 3m बरोबर, इथं राहिलं 2w. m ला इथेच ठेवा, हे w घेऊन या खाली. इथे राहणार 2 आणि इथे राहणार 3. एक पुरुष किती काम करू शकतो, एक पुरुष किती काम करू शकतो 2, तर एक महिला किती काम करू शकते 3. आता इथून आपल्याला टोटल वर्क काढायचं आहे. बघा टोटल वर्क कोणतं, ते इथंच काम ठेवा किंवा इथे ठेवा, कुठेही ठेवा. तर टोटल वर्क काय आहे, आपला 8m गुणिला 12. 8m गुणिला 12 हे आपलं काय होतं, पूर्ण काम होतं. पूर्ण काम जर विचारलं असतं तर आपल्याला काय आलं असतं, 8m गुणिला 12. ठीक आहे, एका m ची किंमत किती आहे 2, तर 8 गुणिला 2 गुणिला 12. हा गुणाकार करण्याच्या चक्करमध्ये पडू नका, कारण की शेवटी आपल्याला कॅन्सलच करायचं आहे, त्याच्यामुळे गुणाकार नाही केला तरी चालतं. बघा आता म्हणत आपल्याला की 8 महिला आणि 4 पुरुष एकत्र मिळून तेच काम किती दिवसात करतील. एक महिला एका दिवसामध्ये किती काम करू शकते 3, तर 8 गुणिला जर 3 म्हटलं तर हा गट एकत्र आला तर एका दिवसात किती काम करणार 24. म्हणजे 8 महिला एका दिवसात किती काम करणार 24 काम करू शकतात. ठीक आहे, एका दिवसात किती काम करतात 3, तर 8 महिला एका दिवसात 3 काम करतात, तर 8 3 ने जर गुणाकार केला तर 8 गुणिला 3 म्हटलं तर 24 काम होणार. ठीक आहे, एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतो 2, तर 4 पुरुष किती काम करणार, 4 गुणिला 2 म्हटलं तर किती ते 8 काम. इथं 24 काम होते, इथं 8 काम होते. टोटल जर हा गट एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम होते, तर 32 काम होतं. तर या गटाला किती काम करायचं, तर 8 गुणिला 2 गुणिला 12 काम. 8 गुणिला 2 गुणिला 12 काम. यांना एका दिवसात किती काम करते 32. 8 एका 8 आणि 8 चौक किती होतात 32. 4 एका 4 आणि 4 त्रिक 12. 3 दोन्ही किती होतात 6. 6 दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, चला 8 पुरुष एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. 8 मेला ना, एका दिवसाचं काम गुणिला 8 दिवस. ठीक आहे, एका दिवसात किती काम करते 8m काम करते, ते 8 दिवसात पूर्ण करतात. म्हणते 8 महिला तेच काम किती दिवसात करतात 12 दिवसात. 8 वुमन एका दिवसात एवढं काम, तर 12 ने याला गुणाकार केला तर टोटल काम झालं. हे दोन्ही काम एकच आहे, हे दोन्ही काम काय एकच आहे, तेच काम म्हटलं होतं. बघा इथं कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करून टाका. 8 ना 8 कॅन्सल झाला सर. ठीक आहे ना, आणखी कशानं भाग जाते 4 न भाग जाते. 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक किती होतं 12. इकडे तिकडे भाग दिला आपण. इथं राहिलं 2m बरोबर, इथं आहे 3w. m इथेच ठेवा, या w ला ना खाली. इथं राहतं 3 आणि इथे येणार 2. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे एक पुरुषाची कार्यक्षमता किती आली 3, एका महिलेची कार्यक्षमता किती आली 2. आता एक इथून टोटल वर्क काढा. पूर्ण काम काय आहे, पूर्ण काम काय आहे आपलं, तर पूर्ण काम हे माना कोणते घेऊन घ्या एक. तर पूर्ण काम आहे 8m गुणिला 8. एका m ची किंमत किती आहे 3, तर 8 गुणिला 3 गुणिला 8 हे आपल्याला टोटल वर्क. बरं हे टोटल वर्क करायचं कोणाला आहे, तर इथे हे टोटल वर्क करायचं आहे 2 महिला आणि 4 पुरुष. एक महिला एका दिवसामध्ये किती काम करू शकते 2, तर 2 महिला किती काम करणार 2 गुणिला 2. 2 गुणिला 2 म्हणजे 4 काम. आणि एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकते 3 काम करू शकतात, तर 4 पुरुष किती काम करणार 4 गुणिला 3 म्हटलं तर 12. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम होणार 12 आणि 4 किती 16 काम. या गटाला टोटल काम करायचं आहे, तर 8 गुणिला 3 गुणिला 8 आणि एका दिवसात किती काम करतात 16 काम. भाग द्या, 8 एका 8, 8 दोन्ही 16, 2 एक 2, 2 चौक 8, 3 चौक किती होतात 12. 12 दिवसात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चलो 7 पुरुष एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतात. 7 मेल एक काम म्हणते 6 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 महिला तेच काम 14 दिवसात करतात. एक वुमन एका दिवसामध्ये एक w काम करते, तर 14 दिवसात त्यांना टोटल काम करतात. 14 ने याला गुणाकार केला तर हे झाला टोटल वर. इथून कार्यक्षमता काढून घ्या यांची किती येते. बघा 7 एक 7 आणि 7 दोन्ही किती होतात 14. भाग वगैरे जात असेल तर भाग पहिले सिम्प्लिफाय करून घ्यायचं. बघा 2 एक 2 आणि 2 त्रिक 6. इथं राहिलं 3m आणि बरोबर इथं किती राहिलं 4w. m इथेच ठेवा, या w ला ना खाली. इथं राहतं 4 आणि इथं राहतं 3. एक पुरुष किती काम करू शकतो 3 म्हणजे 4, तर एक महिला किती काम करते एका दिवसात 3. इथून आता टोटल वर्क काढून घ्या. टोटल वर्क किती आहे 7m गुणिला 6. एका m ची किंमत किती आपली 4, तर 7 गुणिला करा 4 आणि गुणिला करा 6. हे झालं आपलं टोटल वर्क. TW म्हणजे काय, तर टोटल वर्क. टोटल वर्क झालं 7 गुणिला 4 गुणिला 6. बरं हे कोणाला करायचं आहे, 2 महिला पाहिजे आणि 2 पुरुष पाहिजे. 2 महिला आणि 2 पुरुष एकत्र मिळून. एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करू शकतात, तर 4, तर 2 पुरुष किती काम करणार 4 गुणिला 2 म्हटलं तर 8 काम करणार. आणि एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते 3, तर 2 सॉरी मी गलत लिहिलं का, 2 महिला आहे ना, तर एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते 3, तर 2 महिला किती काम करणार 2 गुणिला 3 म्हटलं तर 6 काम करणार. आणि 2 पुरुष पाहिजे होते, तर एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करतात 4, तर 2 पुरुष किती काम करणार 4 गुणिला 2. 4 गुणिला 2 म्हटलं तर 8. हा गट एकत्र आला तर एका दिवसामध्ये 6 आणि 8 किती होते 14 काम होणार. तर या गटाला काम करायचं आहे 7 गुणिला 4 गुणिला 6. एका दिवसात 14 काम करतात. 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14, 2 एक 2, 2 त्रिक 6, 3 चौक किती होतं 12. 12 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्व हे जे काही प्रश्न आहे 2025च्या RPF कॉन्स्टेबल पोलीस भरतीमध्ये एकदम कंटिन्यू सिक्वेन्स ना आलेले आहे. मी इथे कमी घेतलेले प्रश्न, खूप सारे प्रश्न सेम असेच प्रश्न आलेले. त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे एकदम आलेले लेटेस्ट प्रश्न आहे. 2 पुरुष आणि
तीन मुले मिळून एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात. आता इथून तुमचा पॅटर्न काय झालं? बदलला, थोडा पॅटर्न बदलला. आतापर्यंत आपण पाहिलं होतं कंपॅरिझन महिला पुरुषांमध्ये. आता इथं काय केलं? या दोघांचा एक गट केला आणि त्यांना एक काम करायचं आहे. तर काही घाबरायचं नाही, आपली टेक्निक तेच राहणार बघा. इथे 2 पुरुष आणि 3 मुले मिळून एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात करतात. तर एका पुरुषाची काम करण्याची क्षमता 1 m मानली तर 2 पुरुष किती काम करणार? 2 m काम करणार. आणि 3 मुले, 3 बॉईज म्हटलं तर 3 मुलं म्हटलं तर मी मुलाची क्षमता B मानणार. लक्षात ठेवायचं, जी काही मुलं आहे त्यांची कार्यक्षमता किती मानणार? B. 3 मुले आहे ते एक मुलगा एका दिवसामध्ये 1 B काम करू शकतो, तर 3 मुलं किती काम करणार? 3 B. हा गट जर एकत्र आला तर ते काम किती दिवसात होते? म्हणते 10 दिवसात. लक्षात ठेवा, 2 मेल आणि 3 बॉईज एकत्र आले तर तो एक काम किती दिवसात पूर्ण होते? तर 10 दिवसात. एका दिवसात एवढं काम गुन्हेला केलं जर 10, एका दिवसात किती काम करणार? एवढं काम. तर गुन्हेला 10 जर केलं तर हे टोटल वर्क झालं. त्याच्यानंतर 3 पुरुष आणि 2 मुले, एक पुरुष 1 m काम करू शकतात. इथे लिहितो 2 मेल किंवा 3 बॉईज एका दिवसात एवढं काम करतात. जर एक पुरुष एका दिवसामध्ये 1 m काम करत असेल तर 2 पुरुष किती काम करणार? 2 m काम करणार. आणि जर एक मुलाची कार्यक्षमता 1 B काम करण्याची मानली आपण, तर 3 मुलं किती काम करणार? एका दिवसामध्ये 3 B काम करणार. एका दिवसामध्ये टोटल काम किती होणार? 2 m अधिक 3 B, एवढंच काम होणार. हे जर काम यांनी सोबत केलं तर ते किती दिवसात करतात? म्हणजे 10 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात करतात? 10 दिवसात. मग एका दिवसाच्या कामाला जर आपण 10 ने गुणाकार केला, तर एका दिवसाच्या कामाला जर आपण 10 ने गुणाकार केला तर आपल्याला टोटल वर्क मिळेल. तर 2 मेल प्लस पाहिजे 3 बॉईज, हे झालं एका दिवसात काम. गुन्हेला केला आपण 10. आणि तेच काम करत आहे 3 पुरुष आणि 2 मुलं. तर एक पुरुष 1 m काम करतो तर 3 पुरुष किती काम करणार? 3 m काम करणार. आणि 2 मुलं पाहिजे म्हणते तर 2 बॉईज, एक मुलगा 1 B काम करतो तर 2 मुलं किती काम करणार? 2 B काम करणार. तेच काम किती दिवसात करतात? म्हणते 8. एका दिवसाच्या कामाला जर 8 ने गुणाकार केला तर टोटल वर्क मिळते. हे टोटल वर्क आहे सर, आणि हे टोटल वर्क आहे. दोन्ही काय? एकच काम आहे. दोन्ही काम एकच आहे म्हणून दोन्ही काय केलं आपण? इक्वल मानले. आतापर्यंत जे काही शब्द होते आपले ते वेगवेगळ्या म्हणजे अशाच पद्धतीचे होते. तिथे पण आपल्याला कार्यक्षमता वगैरे माहित नाही तर आपण असं साधी रचना करायची. 2 आणखी प्रश्न घेणार, एकदम इझिली समजून जाणार. बघा आता इथे कटिंग जर होत असेल, भाग वगैरे जात असेल तर भाग देऊन द्या. बघा इथं भाग जातो 8 ला, 2 चौक 8 आणि 2 पंच 10. आणखी काही भाग जाते का? नाही जात. आता सरळ सरळ काय करा? गुणाकार करा. 5 गुणेला 2 म्हटलं तर 10 m प्लस 5 गुणेला 3 म्हटलं तर 15 B बरोबर. इथे जर म्हटलं 4 गुणेला 3 म्हटलं तर 12 m प्लस 4 गुणेला 2 म्हटलं तर 8 B. आता काय काम करा? B ला B कडे घ्या आणि m कडे ना पाठवा. इथे 10 m आहे, हा 12 m काय होणार? इकडे मायनस मध्ये. आणि इथे आपल्याला 8 B, हा 15 B इथं प्लस मध्ये, इकडे नंतर मायनस मध्ये 15 B. या दोघांची वजाबाकी केली तर मायनस 2 m राहिला आणि या दोघांची वजाबाकी केली तर मायनस 7 B राहिला. मायनस ने मायनस कॅन्सल, तर m इथेच ठेवा, B घेऊन या खाली. इथे राहता 7 आणि इथे येणार 2. इथून काय निष्कर्ष निघाला? तर एक पुरुष एका दिवसामध्ये 7 काम करू शकतो, तर एक जो काही मुलगा आहे तो एका दिवसामध्ये किती काम करतो? 2. तर इथून आपल्याला टोटल वर्क काढायचं. एक तर इथे किंमत ठेवा, नाही तर इथे किंमत ठेवा. कुठेही किंमत जरी ठेवली तर उत्तर आपल्याला सेम येणार. बघा 2 पुरुष होते तर एक पुरुष किती काम करू शकते? 7. तर टोटल वर्क काढून देतो 2 m प्लस 3 B गुन्हेला किती केलं होतं आपण? 10. हे झालं आपलं टोटल वर्क. हे काय झालं? टोटल वर्क. टोटल वर्क झाला आपल्याला 2 m प्लस 3 B. आता कोणाकोणाला करायचं आहे आपल्याला ते काम? 2 पुरुष पाहिजे. बघा इथं म्हटलं 2 पुरुष आणि एक मुलगा मिळून तेच काम. आता यांना करायचं, पहिले टोटल वर्क शोधू आपण किती आहे. एका m ची किंमत किती आहे सर? तर एका m ची किंमत आहे 7. तर 7 गुणेला 2 म्हटलं तर किती होतं? 14. एका m ची किंमत किती आहे? 7 आहे ना. 7 गुणेला 2 म्हटलं तर 14. आणि एका B ची किंमत किती आहे? एका मुलाची क्षमता किती आहे? 2 काम करायची. तर 3 मुलं किती काम करणार? 6 काम. हा गट जर एकत्र आला तर एका दिवसात 20 काम होते. यांनी जर 10 दिवस काम केलं तर टोटल काम होते. हे झालं टोटल काम. ठीक आहे ना. टोटल वर्क जर म्हटलं असतं तर 20 गुणेला 10 म्हटलं तर 200 काम आलं असतं. परंतु आता हे कोणाला करायचं आहे? 2 पुरुष पाहिजे, 2 मेल पाहिजे आणि 1 बॉईज पाहिजे, असं प्रश्नामध्येच मेन्शन केलं. 2 पुरुष पाहिजे आणि 1 बॉईज पाहिजे. बघा 2 पुरुष आणि 1 मुलगा. आता एक मुलगा एका दिवसामध्ये एक पुरुष एका दिवसामध्ये किती काम करते? 7. तर 2 पुरुष किती काम करणार? 14. आणि एक मुलगा एका दिवसामध्ये किती काम करू शकते? 2. तर एक मुलगा एका दिवसामध्ये 2 काम करू शकते. तर हा गट एकत्र आला तर एका दिवसामध्ये किती काम करणार? 16 काम. 16 काम करतात एका दिवसात. टोटल काम करायचं ते एवढं. तर करा गुणाकार. 20 गुणेला 10 भागेला करा 16. 4 चौक 16 आणि 4 पंच किती होतात? 20. 2 ने जर भाग दिला 2 दोन्ही 4 बरोबर, आणि 2 पंच किती होतात? 10. इथे राहिला आपल्याकडे 25 भागेला 2. तर 25 भागेला 2 म्हटलं तर आपल्याला 12.5 भेटायला पाहिजे. तर कारण की 25 4 किती होतात? 12.5 म्हणजे 12.5 दिवसात पूर्ण करते. ठीक आहे, समजते. एकदा आणखी दुसरा ट्राय करा. बघा 6 स्त्रिया आणि 4 पुरुष एक मिळून एकत्र काम 8 दिवसात करतात म्हणते. 6 स्त्रिया म्हणजे 6 वुमन प्लस कोण आहे? 4 मेल एका दिवसात एवढं काम. तर याला गुन्हेला जर 8 ने केलं, एका दिवसाच्या कामाला जर 8 दिवसांनी गुणाकार केला तर हे टोटल वार. जिथे 3 पुरुष 7 स्त्रिया 3 मेल प्लस किती आहे? 7 वुमन
एकत्र मिळून ते काम किती दिवसात करतात म्हणते 10 दिवसात. गुणिला एका दिवसाच्या कामाला जर 10 ने गुणाकार केला तर 10 दिवसाचं टोटल झालं. हे दोन्ही काम काय एकच आहे, हे दोन्ही काम काय एकच आहे. भाग वगैरे जात असेल तर बिंदास भाग द्यायचा. बघा इथं भाग जातो 2 चोक 2 पंच, ठीक आहे. करा गुणाकार. 4 गुणिला 6 म्हटलं तर 24 एम. 24 काय होणार डब्ल्यू प्लस 4 चोक किती तर 16 एम बरोबर. इथं 5 तरी किती तर 15 एम प्लस 5 7 किती तर 35 डब्ल्यू. एमला एम कडे घेऊन या. 24 एम 24 डब्ल्यू घेऊन या इकडे 35 डब्ल्यू बरोबर. इथं 15 एम मायनस येणार 16 एम. इथे किती राहतात, इथे जर पाहिलं तर 9 एम बरोबर ना. इथे किती राहणार 9. 9च राहते का काय राहते, 1 राहिला 2 राहिला 21 राहतं ना. हा इथे राहणार 11 बरोबर. इथे किती राहणार 1 एम. एमला इथे डब्ल्यूला इथेच ठेवा. एम घेऊन या खाली. इथे राहता 1 आणि इथे राहता 11. ठीक आहे. एका महिलेची काम करण्याची क्षमता किती आहे 1 तर एका पुरुषाची काम करण्याची क्षमता किती आहे 11. म्हणजे एक पुरुष एका दिवसामध्ये 11 काम करू शकतो. एक महिला एका दिवसामध्ये किती काम करते 1 काम करते. ठीक आहे इथपर्यंत. तर आता आपल्याला काय करायचं टोटल वर्क काढायचा. 6 डब्ल्यू प्लस 4 एम गुणिला किती केलं होतं आपण 8. हे झालं आपलं टोटल वर्क. आता इथं एम आणि डब्ल्यू ची किंमत ठेवू आपण. बघा एका डब्ल्यू ची किंमत 1 आहे तर 6 किती होणार 6 गुणिला 1 म्हटलं तर 6 आणि एका एम ची किंमत किती 11. 11 गुणिला 4 म्हटलं किती होते 44. एका दिवसात किती काम होते 50 गुणिला जर 8 केलं तर हे टोटल काम झालं आपलं. आता हे टोटल वर्क करायचं कोणाला बघा. तर 20 स्त्रिया मिळून किती स्त्रिया 20 स्त्रिया मिळून तर एक स्त्री किती काम करते एका दिवसात 1 काम करते. तर 20 स्त्रिया किती काम करणार 20 काम करणार. तर 50 गुणिला 8 काम करायसाठी किती वेळ लागेल. त्याला 20 ने भाग देऊन द्या. 0 0 कॅन्सल. 2 1 2 2 चौक किती होतात 8 4 पंच किती होतात 20. 20 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला हा लेक्चर. आणखी एक याच्यातलंच नवीन टॉपिक घेऊन येणार लवकरात लवकर. तोपर्यंत तुमची प्रतिक्रिया जशी काही होणार, काय वाटलं हे लेक्चर पाहून, कसं वाटलं काय नाही, तर हे तुमची प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करत राहा. ठीक आहे. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.